नमस्कार. आज मी बनवत आहे कलिंगडची कुल्फी. तर इथं मी अर्ध कलिंगड घेतलेलं आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे-छोटे काप करून याचे सालं आणि बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. काही बिया नाही निघाल्या तरी चालतात. याच्या बिया काही कडू वगैरे नसतात. तर इथं आता मी याची सालं काढून घेत आहे आणि आता छोट्या-छोट्या पीसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर याची मी आज मस्त अशी कुल्फी बनवून देणार आहे मुलांना. तर इथं आता मी छोटे-छोटे पीस करून घेत आहे एका ट्रेमध्ये आणि हे पीस कट करून झाले की आपल्याला आता याचं ज्यूस तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले हे पीस कट करून झालेले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये हे भरून याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे आणि आता याचे ज्यूस तयार करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी इथं ज्यूस तयार करून घेतलेला आहे आणि आता कुल्फी मी बनवण्यासाठी घेत आहे. तर इथं माझ्याकडे ना कुल्फीचा साचा आहे, त्याच्यामध्ये आता हे तयार झालेलं ज्यूस मी भरून घेत आहे. तर इथं अशा प्रकारे मी हे ज्यूस याच्यामध्ये भरून घेतलं आणि याच्यासोबतच मला प्लास्टिकच्या स्टिक भेटल्या होत्या, त्या याच्यामध्ये आता लावून देणार आहे. तर आता या स्टिक लावून झाल्या की 7-8 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि 7-8 तासानंतर आपल्याला बाहेर काढून साध्या पाण्यामध्ये इथं ठेवून एकदम आरामात अशी ही कुल्फी आपली बाहेर निघते. इथे पाहू शकता किती कलरही छान दिसतोय. तर अशा प्रकारे तयार केलेल्या आहेत मी कलिंगडची कुल्फ्या. तुम्हीही मुलांना अशाच प्रकारे घरच्या घरी बनवून द्या. यात कोणताही आर्टिफिशियल कलर नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एन्जॉय करा.